जंतर मंतरवरील शांततामय आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे। आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी कारवाई केल्याचा आरोप करत लोकशाही पद्धतीने होणाऱ्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्याची गरज काय होती असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तरुणांचा उद्रेक सरकारने गांभीर्याने घ्यावा असंही ते म्हणाले। MIDC साठी सुपीक जमीन अधिग्रहणाला काँग्रेसचा विरोध असल्याचं स्पष्ट करत उद्योगांना विरोध नसून शेतकऱ्यांना बळजबरीने जमीन देण्यास भाग पाडल्यास काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभं राहील असं त्यांनी सांगितलंय। आंदोलनाला हाकलले गेले आणि लाठीचार्ज करून त्या तरुण पोरांना जखमी केलं गेलं। ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, यावरून जंतर मंतर हे लोकशाहीच्या आणि या देशातील जनतेच्या हक्काचे केंद्रस्थानी आंदोलन होतं। ते आंदोलन ज्या पद्धतीनं सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला असता कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? ही शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीनं चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते? हे म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं, त्यामधून या देशातील तरुणांचा नजरेत थांबणार नाही हे आता मात्र सरकार। देशाला युवा देश म्हटलं जातंय, मग विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केलाय असा सवाल काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी सरकारला केलाय। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज हा लोकशाहीवर घाला असून युवकांच्या भावना दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। या संघर्षाला काँग्रेस आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नागपूर शहरासाठी स्वतंत्र किंवा मिनी DPDCची आवश्यकता असल्याचं सांगत राऊत म्हणाले की सध्याच्या बैठकीत ग्रामीण भागाच्या प्रश्नांवर अधिक वेळ जात असल्यानं शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर पुरेशी चर्चा होत नाही। त्यामुळे शहरासाठी स्वतंत्र नियोजनाची व्यवस्था आवश्यक असून 27 तारखेला मिनी DPDC बैठक घेण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राऊत यांनी विकासाऐवजी विरोधांवरच अधिक चर्चा होत असल्याचं त्यांनी आरोप केलाय। मणिपूर हिंसाचार, शेतकरी प्रश्न आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज या मुद्द्यांवर सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। अशा परिस्थितीमध्ये नियोजन मंडळाचा जो निधी असतो, ज्याला DPCचा फंड म्हटलं जातं, तो मुख्यत्वे ज्या योजना आहेत त्या सर्व ग्रामीण भागासाठी असतात, शहरी भागासाठी काही नसतात। शहरी भागाचं नाव काढलं तर महानगरपालिकेकडे बोट दाखवलं जातं, परंतु राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या अनेक योजना ज्या आहेत त्या त्याच्याशी संबंधित असतात। म्हणून काल DPCची बैठक होत असताना मी त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी विचारणा केली की शहरासाठी नवीन DPC व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आपण वेगळी बैठक या ठिकाणी आयोजित करावी। कारण ग्रामीणच्या मुद्दे जेव्हा चर्चेला येतात, आमचा 2-2, 3-3 तास वेळ हा ग्रामीणच्या मुद्द्यांवर जातो, शहरांचे मुद्दे या ठिकाणी चर्चेला होत जात नाहीत। त्यामुळे त्यांनी शेवटी सांगताना सांगितलं की जनगणना आता होणार आहे, या ठिकाणी SIR सुरू आहे आणि नवीन जी काही होणार त्यामध्ये निश्चितच शहराची DPC सुद्धा होऊ शकते असं ते म्हटले। आणि त्यानंतर त्यांनी निर्णय दिला की शहरांचे आमदार आणि शहरांचे प्रमुख महानगरपालिके संबंधित